अभ्यासक्रमाची इंट्रोडक्शन देताना आयोगाने थोडक्यात काय सांगितले ते लक्षात घेण्याचा जरा प्रयत्न करा. फार किचकट शब्द आहेत, मराठी असो इंग्लिश असो, पण त्याचा इतका काही लोड घेण्याची गरज नाहीये. ज्यावेळेस आपण ते सुरू करू डिस्कशन, क्लिअर, त्यावेळेस तुम्हाला एक एक गोष्ट उलगडत जाईल. त्याबाबत निश्चिंत राहा, हे अश्युरन्स मी तुम्हाला देतोय. या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. मगाशी जसं मी सांगितलं की हा काही घटकांचा समुच्चय, त्यामधले हे 3 प्रमुख घटक आहेत आणि त्यापैकी एका घटकाचं नाव आपण त्या पेपरलाच दिलेलं आहे. त्यामुळे पेपर म्हणजे फक्त इथिक्सचा अभ्यास आहे असं नाही, वेगवेगळे घटक आहेत, त्यातले हे 3 महत्वाचे घटक तुम्हाला सांगितले. या पेपरमध्ये काय तपासणार आहेत ते उमेदवाराची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा, समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित उमेदवाराची वृत्ती, दृष्टिकोन. ते वाक्यच एवढं लांब आहे की ते तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे. आपण थोडक्यात लक्षात घ्यायचा प्रयत्न करूया. उमेदवाराची सचोटी, त्याची चिकाटी कशी आहे, तो किचकट परिस्थितीत कशा प्रकारे निर्णय घेतोय, सार्वजनिक जीवनातील त्याचा समंजसपणा, क्लिअर, त्याच्या व्यतिरिक्त समाजाशी व्यवहार करताना त्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. हे अगदी आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आहे. अधिकारीच झालो पाहिजे आपण त्यासाठी असं काही नाहीये. बऱ्याचदा आपले शेजारी आपल्याला त्रास देतात. शेजाऱ्यांपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे आपले नातेवाईक, ते आपल्याला त्रास देतातच देतात, ते त्यांचं आद्य कर्तव्य असतं. नातेवाईक आहेत हा भाग थोडा बाजूला सोडा, ते याच समयाचा एक घटक आहे. ते आपल्याशी वागताना काही ना काही आपल्याला त्रास देतात, थोडीफार चॅलेंजिंग परिस्थिती उद्भवते. त्यावेळेस आपण कसा निर्णय घेतोय, आपण कसं वागतोय, हे फार महत्वाचं आहे. क्लिअर. सो ह्या सगळ्याचा त्यात समावेश असतो. आणि या प्रश्नांमधील पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास म्हणजे काय, केस स्टडीजचा वापर केला जातो. ओके, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते. यातलं पहिलं बघा, नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता. मानवतेच्या नीतिमत्तेचे स्तर, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिणाम. नीतिशास्त्र खाजगी आणि सार्वजनिक संबंधामधील नीतिशास्त्र, मानवी मूल्ये, महान नेते, समाजसुधारक, प्रशासक यांचं जीवन आणि त्यांची शिकवणूक, त्यापासूनचे धडे, मूल्य रुजविण्यासाठी कुटुंब, समाज, शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका. असं एक रेल्वेच्या डब्यासारखं लांबच लांब ते वाक्य आहे. त्याला आपण थोडं डिव्हाइड करून लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा पुन्हा मी सांगतो, एका लेक्चरमध्ये हे सगळं कव्हर करणं शक्य नाहीये. मानवी मूल्य, ह्युमन व्हॅल्यूज, हे काय असतं तुम्हाला मी आता उदाहरण सांगतो. बघा, समजा असं लक्षात घेऊयात आपण, हे एक पेन आहे. क्लिअर. हे जे पेन आहे, हे पेन मला माझ्या वडिलांनी 10वीत चांगले मार्क मिळाले म्हणून बक्षीस दिलं होतं. किती रुपयाचं पेन असेल हे? त्या काळी समजा 50 रुपयाचं होतं. आज ते चालत नाही, त्याची रिफिल मिळत नाही, पण मी ते जपून ठेवलेलं आहे. क्लिअर. आता इथे 2 गोष्टी आहेत, किंमत आणि मूल्य. या पेनची किंमत आज काय, काही नाही, टाकू आहे, ते भंगार झाले, कारण त्याची रिफिल मिळत नाही, ते चालत नाही, ते जुनाट झालेलं आहे. पण याचं मूल्य काय, ते अमूल्य आहे. का अमूल्य आहे? कारण ते माझ्या वडिलांनी माझ्या परफॉर्मन्स बद्दल दिलेलं बक्षीस होतं. तुमच्या जीवनात सुद्धा असं असेल की तुम्ही बऱ्याचदा काय केलं असेल, तर तुम्हाला असं आई वडील, विशेषतः आई वडील, भावंड यांनी काही दिलं तर आपण ते कायम जपून ठेवतो. मुलींमध्ये बऱ्याचदा दिसतं, त्या सासरी जाताना माहेरची एखादी गोष्ट, वस्तू बरोबर घेऊन जातात आठवण म्हणून. सो ती झाली आपली मूल्य. जेव्हा तुम्ही किंमत म्हणता, बऱ्याचदा काय होतं, व्हॅल्यू असा शब्द इंग्लिशमध्ये येतो. व्हॅल्यू असा शब्द आपल्याला इंग्लिशमध्ये दिसतो. ज्या व्हॅल्यूला आपण काय करतोय, अर्थशास्त्राच्या भाषेत किंमत म्हणतो. अर्थशास्त्राच्या भाषेत काय म्हणतो, किंमत म्हणतो. पण इथे इथिक्स मध्ये आपण त्याला काय म्हणणार, मानवी मूल्य किंवा मूल्य. क्लिअर. आता ही जी मानवी मूल्य आहेत, चांगल्या गोष्टी,
त्या चांगल्या व्हॅल्यूज आपल्या समाजातल्या अनेक नेते असतील, समाजसुधारक असतील, प्रशासक असतील, त्यांनी त्यांच्या जीवनातून, त्यांच्या शिकवणुकीमधून आपल्याला त्या व्हॅल्यूज दिल्या आहेत की ज्या आपल्याला एक व्यक्ती म्हणून आणि भविष्यात तुम्हाला एक प्रशासक म्हणून उपयुक्त ठरणार आहेत. क्लिअर? सो त्या नेत्यांच्या, त्या सगळ्यांनी शिकवलेल्या गोष्टी साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्या समाजातील चांगले नेते, समाजसुधारक, प्रशासक यांनी आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या. दुसरा कंपोनंट ही मूल्य रुजविण्यामध्ये. एखादं लहान बाळ आहे, ते आता मोठं होतंय, 3 वर्षाचं, 4 वर्षाचं, 5 वर्षाचं, त्याला समजायला लागले आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी. सो त्या मुलामध्ये, त्या बालकामध्ये चांगली मूल्य रुजवण्यामध्ये कुटुंब, त्याच्या आजूबाजूचा समाज, त्याच्या शाळा, कॉलेज यांची भूमिका काय. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कशा प्रकारे विचार करता हे कोण ठरवतं, तर सर्वात पहिले तुमच्या घरातले सदस्य म्हणजे तुमचं कुटुंब, मग तुमच्या आजूबाजूचे लोक. तुम्ही बघा एखाद्या अशा थोडंसं काय म्हणू शकतो, मग झोपडपट्टीसारख्या प्रदेशात, भागात राहणारी मुलं, तिथे जर एखाद्याची जोपासना झाली असेल, लहानाचा मोठा आला असेल आणि तो तुमच्यावर, तुमच्या ग्रुपमध्ये असेल, कॉलेजमध्ये, बऱ्याचदा त्याच्या तोंडात सारख्या शिव्या येतात. आपल्याला वाटतं अरे हा असा कसा वागतोय चुकीचा, सहज बोलता बोलता तो शिवी देतो. तो वाईट आहे का? तसं नाही. त्याची जडणघडण ज्या समाजात, ज्या सामाजिक वातावरणात झालेली आहे, ते वातावरण काय आहे, ते वातावरण चुकीचं आहे. क्लिअर? सो ही जी मूल्य आहेत, या मूल्यांची चांगली मूल्य रुजवण्यामध्ये ते कुटुंब, त्याच्या आजूबाजूचा समाज आणि शैक्षणिक संस्था यांची भूमिका काय आहे ते आपल्याला तपासण्याची गरज आहे. कळतंय सर्वांना? तसंच नैतिकतेबद्दल आपण मगाशी पाहिलेलं आहे. मग ती नैतिकता तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि तुमच्या सार्वजनिक जीवनामध्ये कशा प्रकारे महत्वाची ठरते, कशा प्रकारे कार्य करते हे आपल्याला बघावं. क्लिअर? तेच आपण इथे इंग्लिशमध्ये मांडलेलं आहे. ह्युमन व्हॅल्यूज, लेसन्स फ्रॉम द लाईव्स अँड टीचिंग्स ऑफ ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स, रोल ऑफ फॅमिली, सोसायटी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इन इनकल्केटिंग व्हॅल्यूज. म्हणजे आज मी जे काही आहे, समजा असं आपण थोडा वेळ गृहीत धरू, आज जर तुम्ही पेठेत फिरलात आणि कोणी जर मला ओळखत असेल तर कुणीतरी माझ्याबद्दल काही चांगलं म्हणतंय, कुणीतरी माझ्याबद्दल थोडंफार वाईट म्हणतंय. जे कोणी माझ्याबद्दल जे काही चांगलं म्हणतात त्याचं श्रेय कोणाला जातं? की अमर जगताप व्यक्तीबद्दल XYZ ABC या 6 गोष्टी चांगल्या आहेत, याचं श्रेय कोणाला जातं? मला जातं का? अजिबात नाही. ते श्रेय सर्वात पहिल्यांदा कोणाला जाणार? आई वडिलांना जातं. घरातले बाकीचे जे सदस्य आहेत त्या बाकीच्या सदस्यांना जातं. तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं होतं त्याला जातं. तुमची शाळा कशी होती त्याला जातं. म्हणजे बऱ्याचदा असं झालेलं आहे, मी हे रिअल एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय. बऱ्याचदा असं झालेलं आहे की जिथे मी आधी काम करायचो तिथे असं काही जण म्हणायचे की हा माणूस फारच कडक आहे, फार शिस्त आहे, की प्रत्येक गोष्ट अशीच पाहिजे तशीच पाहिजे. डिसिप्लिन थोडक्यात म्हणू आपण, गरजेपेक्षा थोडं जास्त आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मला प्रत्यक्ष कधी कोणी सांगितलं नाही, पण 1-2 जण जी जवळचे होते त्यांनी सांगितलं की बाबा तुझ्याबद्दल मुलांची अशी कंप्लेंट असते की अजिबात लेक्चरमध्ये कोणी चुळबुळ केली, कोणी काही गडबड केली तर तू आयदर हाकलतो नाही तर झापतो वगैरे वगैरे. ही गोष्ट चांगली का वाईट हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ते जे काही चांगलं किंवा वाईट मूल्य आहे, मूल्य युजली चांगली असतात, ते माझ्यात आलं कुठून? सो पहिली गोष्ट तर ही गोष्ट चांगली आहे माझ्या दृष्टिकोनातून. अर्थात तुम्ही त्या मूल्याला चांगलं म्हणावंच असं मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. हा इथिक्सचा अभ्यास करताना लक्षात ठेवायचा मुद्दा की तुमची जी मूल्य आहेत ती चांगली पण असू शकतात, ती चुकीची पण असू शकतात, पण आपली जी मूल्य आहेत ती कधीच आपण दुसऱ्यावर काय करता कामा नये, लादता कामा नये. क्लिअर? जर मी डिसिप्लिन अपेक्षित ठेवतोय तर का अपेक्षित ठेवतोय? तर आपण इथे काहीतरी उद्दिष्टासाठी आलेलो आहोत. समजा आता हा विद्यार्थी शांत बसून लेक्चर ऐकतोय फुल कॉन्सन्ट्रेशननी आणि पाठचा काहीतरी चुळबुळ करतोय, त्याला मुद्दाम धक्का देतोय,
सो ही विल गेट डिस्टर्ब, ही विल लूज हिज फोकस. याचं नुकसान होईल. कोणामुळे? याला अभ्यास करायची इच्छा असून सुद्धा त्या पाठच्या विद्यार्थ्यामुळे याचं नुकसान झालं. मग ह्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काही मूल्य लागणार आहे. तो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. क्लिअर? सो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. गॉट इट? ॲटिट्यूड, कंटेंट, स्ट्रक्चर, फंक्शन, इट्स इन्फ्लुएन्स and relation with thought and behavior, moral, political attitudes, social influence and persuasion. मराठीमध्ये बघा, अभिवृत्ती, घटक, संरचना, कार्य, त्याचा प्रभाव आणि विचार व वर्तन याच्याशी संबंध, नैतिक राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम आणि पाठपुरावा. क्लिअर? सो हा मुद्दा आपण आता लक्षात घेणार आहोत. ओके, जस्ट अ मिनिट. इथे एक एक मुद्दा आपण डिवाइड करू. ॲटिट्यूड, त्याच्यामध्ये हा पहिला सब पॉइंट, कंटेंट, स्ट्रक्चर, फंक्शन्स. पुढचा इट्स इन्फ्लुएन्स अँड रिलेशन विथ थॉट अँड बिहेवियर, हा चौथा मुद्दा. त्यानंतर पाचवा मुद्दा, मोरल अँड पॉलिटिकल ॲटिट्यूड्स, सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्स्युशन. म्हणजे काय? सर्वात पहिली गोष्ट, ॲटिट्यूड म्हणजे काय? ओके, ए शंभू, ए शंभू, ते बंद करायला सांग त्यांना मशीन. ते मशीन बंद करा म्हणून लेक्चर चालू आहे. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ॲटिट्यूड म्हणजे कसं असतं? तुमचं जे काही बिहेवियर आहे, त्या वागण्याची पद्धत. आणि मग ही वागण्याची पद्धत अनेक वेगवेगळ्या गोष्टींद्वारे ठरवली जाते आणि ह्या पद्धतीनेच तुमचा समाजामध्ये रोल काय आहे, तुम्ही समाजामधील इतर व्यक्तींशी कशा प्रकारे वागता, हे ठरवलं जातं. एक साध्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, कधी कधी आपण असं म्हणतो ना, हा फार आखडू माणूस आहे, हा फार ॲरोगंट माणूस आहे, किंवा हा उर्मट माणूस आहे, याला फार माज आहे. हे आपण काढलेले निष्कर्ष आहेत त्याच्या अभिवृत्तीबद्दलचे. ज्यावेळेस आपण सामाजिक जीवनाचा विचार करतोय, ज्यावेळेस आपण प्रशासनामध्ये विचार करतोय, त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. कारण प्रशासकीय अधिकारी जो आहे, तो प्रशासकीय अधिकारी कसा असला पाहिजे? तर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याची अभिवृत्ती ही समाजाला, अर्थव्यवस्थेला पोषक असणं गरजेचं आहे. क्लिअर? सो त्याबद्दलचे सगळे घटक आपल्याला इथे अभ्यासावे लागणार आहेत. आता आपण प्रॉपर आपल्या उद्दिष्टाकडे येतोय. नागरी सेवेसाठी अभियोग्यता, मूलभूत मूल्ये, सचोटी, निपक्षपातीपणा, पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता, दुर्बल घटकांप्रती सहानुभूती. म्हणजे जर तुम्हाला साधं सोपं मराठी समजत असेल, तुम्हाला अशी एक मोठी यादी सापडते इथे. कशाबाबतची यादी? तर एखाद्या सरकारी पदावर काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये काय असलं पाहिजे याबाबतची ती यादी आहे. त्याची अभियोग्यता, त्याची मूलभूत मूल्य, सचोटी हा एक गुण आहे. आता तुम्ही फक्त एवढंच लक्षात घ्या, आपण हे जे शब्द वापरतोय ना, या सगळ्या शब्दांचा अर्थ जो आहे तो आपण हळूहळू डिस्कस करून उलगडणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला तो चांगल्या प्रकारे कळेल. हा शब्द सोपा आहे. निपक्षपातीपणा म्हणजे कोणाबद्दलही बायस्ड असता कामा नये. हा चांगला, ती वाईट असा दृष्टिकोन नकोय. पक्षीय निरपेक्षता, आहे तो अधिकारी, फार मोठ्या पदावरचा अधिकारी आहे, पण साहेबांचा फोन आला की लगेच निर्णय मागे घेतो.
क्लिअर? तुम्हाला सर्वांना अनुभव असेल, जास्त काही सांगण्याची गरज नाहीये. क्लिअर? ते त्याला अर्थ नाही ना. तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही घटनेचे, समाजाचे सेवक आहात. तुम्हाला एक्स साहेबांनी फोन केला का तुम्ही निर्णय बदलला, तुम्हाला वाय साहेबांनी फोन केला का परत तुम्ही निर्णय बदलला, याला तथ्य नाही. सो ती पक्षीय निरपेक्षता तुमच्याकडे नाही. आणि मग काय गोंधळ होतो तो गेले 2-3 वर्ष आपण अनुभवत आहोत. त्याबद्दल जास्त न बोललेलं बरं. क्लिअर? समझदार को इशारा काफी होता है. वस्तुनिष्ठता, तुम्हाला टू द पॉइंट जे काही आहे ते माहिती सांगता आली पाहिजे. सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, म्हणजे तुम्ही बघा गणपती उत्सव असतो पुण्यामध्ये, फार जोशात साजरा होतो. जे काही 10-12 दिवसाचे गणपती आहेत, अक्षरशः गणपती येण्याच्या आदल्या दिवसापासून ते गणपती विसर्जन जे पुणेकर 2-2 दिवस साजरं करतात, तेवढा सगळा कालावधी पोलीस फोर्स रस्त्यावर असते. हे समर्पण आहे. इतर कुठल्या क्षेत्रातली माणसं 8-10 दिवस एवढी मेहनत करतील का? पगार तेवढाच आहे, ओव्हरटाईम काय मिळणार नाहीये तुम्हाला. मुळात पगार आधीच कमी आहेत. पगार कमी, लोकांच्या शिव्या, वरच्या अधिकाऱ्यांच्या शिव्या, काम जास्त. पोलिसांना आपण दोष देणं चुकीचं आहे. का? कारण त्यांच्या इतकं काम या राष्ट्रामध्ये समयासाठी कोणी करत नाही. आता काही अधिकारी असतील भ्रष्ट, अतिभ्रष्ट, एव्हरीबडी इज नॉट करप्ट, पण त्यांची जी वृत्ती आहे समाजाप्रती समर्पणाची, ती फारच महत्वाची. समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांबद्दल तुमच्यामध्ये सहानुभूती आहे का? विशेषतः कोणाप्रती? दुर्बल घटकांप्रती. सहिष्णुता किंवा सहिष्णुता काय असतं हे माहिती आहे कोणाला? सांगता येईल? सहिष्णुता या साध्या सोप्या शुद्ध मराठी शब्दाचा अर्थ काय? येस, सांगता येईल कोणाला? नाही, ठीक, लक्षात घ्या. हा, तो थोडासा ना असा मान्य आहे. आपुलकी. सहिष्णुता म्हणजे काय? कुठल्याही धर्माच्या, पंथाच्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात आकस न असणे, सर्वांप्रती समान भावना, त्याला आपण सहिष्णुता असं संबोधतो. प्रत्येक अधिकाऱ्याकडे ती असली पाहिजे. का? तुमचा देश सेक्युलर आहे हे लक्षात घ्या. हा देश जर सेक्युलर असेल तर तुम्हाला निश्चितपणे काय करता आलं पाहिजे? ती सहिष्णुता जपता आली पाहिजे. क्लिअर? भावनिक बुद्ध्यांक, इमोशनल इंटेलिजंट, किंवा जसा IQ असतो इंटेलिजंट कॉशंट, तसा EQ पण असतो इमोशनल कॉशंट. त्याचा अर्थ काय? संकल्पना काय त्याची? त्याची उपयोगिता काय आहे? आणि अधिकारी म्हणून प्रशासनामध्ये जो काही आपण कारभार चालवतोय त्यामध्ये त्याची उपयुक्तता काय आणि त्याचा वापर तुम्ही कसा करणार? म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं शाळेमध्ये, कॉलेजामध्ये आपल्याला काय दिसतंय तर मुलांचा IQ तपासतात, किती हुशार आहे पोरग ते तपासतात. पण तो IQ जो आहे तो कमी असेल तर त्या लेकरांना ट्रोल केलं जातं मास्तरांद्वारेच. पालकांना बोलवा, त्यांना दुसऱ्या शाळेत टाका, असं बरंच काय काय होतं. पण आपल्या समाजात अजूनपर्यंत EQ, इमोशनल कॉशंट बद्दल कोणीच विचार करत नाही. कसं आहे लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही इंटेलिजंट किंवा इंटेलेक्च्युअल कॉशंट बद्दल बोलतात, IQ बद्दल बोलतात, त्यावेळेस तुमचा मेंदू हा कुठंतरी फायदा तोटा या ट्रॅकवर काम करत असतो. ज्यावेळेस तुम्ही EQ वरती विचार करता त्यावेळेस काय चांगलं काय वाईट याचा विचार आपण करत असतो. म्हणजे तुम्ही सरकारी अधिकारी आहात आणि तुमचा एक मित्र एखाद्या मोठ्या कंपनीचा MD आहे. त्या MNC बहुराष्ट्रीय कंपनीचा MD असलेल्याचं उद्दिष्ट एकच आहे, माझ्या कंपनीला नफा जास्तीत जास्त कसा मिळेल, मग माझा इन्सेंटिव्ह, माझं पॅकेज कसं वाढेल. त्यावेळेस तो MD त्यांच्या कंपनीच्या पॉलिसी राबवताना, प्रोडक्ट विकताना भावना शून्य होतो. म्हणजे समजा एखादा साथीचा रोग आला, त्यांची कंपनी त्याच्यावरचं एखादं औषध विकते, जे औषध पूर्वी 10 रुपयाला मिळायचं त्याचा आता कंपनी धाडदिशीने रेट काय केला, 100. लोकांची अडचण, लोकांसमोरील समस्या त्यांच्यासाठी काय झाली, संधी झाली. का संधी झाली? कारण ते इमोशनल कॉशंटचा विचारच करत नाही.
इंटेलेक्च्युअली काम करतात. आता आपल्याला 4 पैसे जास्त छापण्याची संधी आहे, 10ची वस्तू 100ला विका. ते त्यांनी केलं. सरकारी अधिकारी असं करू शकतो का? अजिबात नाही. कारण सरकारी अधिकारी हा जो त्या पदावर आहे तो समाज कल्याणाचा दृष्टिकोन ठेवून आहे. मग त्या सरकारी अधिकाऱ्याला काय करावं लागणार आहे की असा काळा बाजार होत असेल तो काळा बाजार थांबवा. गरिबांना ज्यांना औषध परवडत नाही त्यांना मोफत किंवा नाममात्र दरात औषध उपलब्ध करून द्या. ही पावलं त्यांना उचलावी लागणार आहे. सो त्यासाठी त्या व्यक्तीचा काय जागृत पाहिजे? भावनिक बुद्ध्यांक. तुम्हाला आधी इथे हे समजून घ्यायचं की हा भावनिक बुद्ध्यांक काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, प्लस त्याचा प्रशासनामध्ये कारभारामध्ये उपयुक्तता काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं, लक्षात घ्यायचं. कारण हा एक नवीन आस्पेक्ट आहे जो फक्त प्रशासकीय अधिकारी नाही तर दैनंदिन जीवनात प्रत्येकाबाबत फार महत्त्वाचा ठरलेला आहे. क्लिअर? म्हणजे तुम्ही म्हणाल सर ते अजून काही डोक्यात शिरत नाही की इमोशनल क्वोशंट म्हणजे काय. एवढ्या सहजासहजी समजणार नाहीये. इट विल टेक सम टाइम फॉर यू पीपल. क्लिअर? बघूयात पुढे आपण आता. हा एक वेगळा मुद्दा. हे सगळं जे काही आपण म्हणतोय हे असं पाहिजे ते तसं पाहिजे वगैरे वगैरे, पण हे सगळं शिकवलंय कोणीतरी आपल्याला. कोणी शिकवलंय ते आपल्याला? तर आपल्या देशातील आणि परदेशातील जे कोणी विचारवंत होते की ज्यांनी जगाला चांगल्या गोष्टी शिकवल्या त्या सगळ्या विचारवंतांचं योगदान आपल्याला बघायचं. एक भली मोठी यादी असेल, त्या यादीमध्ये भारतातील जगातील विचारवंत आहेत, त्यांचा थोडक्यात जीवन परिचय आणि त्यांनी तुम्हाला काय काय चांगल्या गोष्टी शिकवल्या हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं. अंडरस्टूड? सो अशा पद्धतीने ते असेल. पुढे बघा आता परत आपण स्पेसिफिकली सरकारी अधिकाऱ्यांबाबतचा विचार करतोय. लोकप्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकता. इंग्रजीमध्ये जर आपण पाहिलं पब्लिक और सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज अँड इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. ज्यावेळेस तुम्ही देशाचा कारभार चालवताय एक अधिकारी म्हणून, सो त्या अधिकाऱ्याची मानवी मूल्य, त्याची नीतिमत्ता कशी असली पाहिजे याच्याबाबत आपण स्पेसिफिकली बघतोय. आधी आपण कशाबद्दल बघितलं होतं तर स्पेसिफिकली एक व्यक्ती, इंडिव्हिज्युअल म्हणून या संकल्पनांचा आपण आढावा घेतला किंवा या संकल्पनांची आपण ओळख करून घेतली. आता आपल्याला काय करायचंय? स्पेसिफिकली प्रशासनाबाबत बघायचं. क्लिअर? त्यामध्ये बघा स्थिती काय, समस्या काय, सरकारी खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता, कोंडी, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम, विनिमय व सत्सद बुद्धी, उत्तरदायित्व, नैतिक शासन, शासनामधील नैतिकता, अनैतिक मूल्यांचे बळकटीकरण, आंतरराष्ट्रीय संबंध, निधीकरणामधील नैतिक समस्या, निगम प्रशासन. गॅरंटेड सांगतो यातला एकही शब्द तुम्हाला कळाला नसेल, इकडून गेला इकडून आला असं पण झालं नसेल, तो असा गेला असेल. कारण साहजिक आहे ते एवढ्या सहजासहजी आपल्याला समजणार नाही. यासाठी तुम्हाला काय करायची गरज आहे तेही लक्षात घ्या. साधी सोपी गोष्ट आहे की एक एक शब्द घेऊन त्याचा अर्थ आपल्याला उलगडायचा आहे आणि त्यातून आपल्याला समजून घ्यायचं की या सगळ्याचा कशामध्ये, याच्यामध्ये काय रोल आहे, याच्यामध्ये काय भूमिका आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुढचं बघा प्रशासनातील सभ्यता, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतोय प्रॉबिटी इन गव्हर्नन्स. कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस. ही प्रशासकीय सेवा जी आहे त्याचा मूलभूत अर्थ काय आहे तो आपल्याला पाहायचा आहे. लोकसेवेची संकल्पना, प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार. म्हणजे मी एक सरकारी अधिकारी आहे. आता एक साधा मुद्दा आपण लक्षात घेऊ. मी थोडीशी एक सिच्युएशन तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय ज्यातून हा मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. एखादा सरकारी अधिकारी, पोलीस डिपार्टमेंटचा म्हणू आपण, तो अधिकारी एखाद्या दिवशी एखाद्या बार हॉटेलमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालतोय. आता हे कितपत योग्य आहे? मुद्दा काय, तो ऑफ ड्युटी आहे, त्याला त्याचं वैयक्तिक जीवन आहे, बरोबर आहे. तो त्यावेळेस ड्युटीवर आहे का? नाही. एक XYZ व्यक्ती म्हणून त्याचं वैयक्तिक जीवन आहे, त्या जीवनाचा आनंद लुटण्याचा त्याला घटनेने अधिकार दिलेला आहे.
परंतु तो समाजाच्या दृष्टिकोनातून कोण आहे? एक पोलीस अधिकारी. तर त्याच्याकडून तसं वागणं अपेक्षित नाही. बऱ्याचदा मला असं म्हणतात माझे नातेवाईक, माझे मित्र, अरे तू डॉक्टर आहे, तू जंक फूड खातो, तर बाकीच्यांनी काय करायचं? ही कॉमन गोष्ट आहे. क्लिअर? म्हणजे एक डॉक्टर इतरांना सांगतो की जंक फूड खाल्ल्यामुळे असे असे प्रॉब्लेम्स होतात, हे आजार होऊ शकतात, भविष्यात हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या डॉक्टरला ज्ञान आहे की जंक फूडचा दुष्परिणाम काय आहे, पण तोच जर खात असेल तर तो समाजापुढे काय आदर्श ठेवणार, असं ते समोरची रिॲक्शन आहे. सो तेच सरकारी अधिकाऱ्यांबद्दल आहे. तुम्ही सरकारी अधिकारी आहात, तुम्ही ड्युटीवर असा किंवा ड्युटीवर नसा, तुम्ही तुमचं आयुष्य एका नैतिकतेच्या चौकटीत काय बांधलं गेलेलं आहे. तुम्ही ज्या मोमेंटला ती चौकट सोडून बाहेर येता, यू आर गोइंग टू बी ब्लेम्ड बाय द सोसायटी. बरं दिसतं आपल्याला पोलीसच मोटरसायकलवर जाताना सिग्नल मोडून चाललाय, आपल्याला तोंडातून लगेच पुढच्या सेकंदाला अरे हा स्वतः पोलीस आहे युनिफॉर्म मध्ये, तरी हा सिग्नल मोडून चाललेला आहे. मे बी असं असू शकतं तो कोणातरी पाठलाग करतोय, त्याला सिग्नल मोडणं अत्यावश्यक आहे, किंवा तो नियम पाळतच नाहीये, काही घाई गडबड नाही पण तो नियम पाळत नाही. सो सरकारी अधिकाऱ्यांकरता ती नीतिमत्ता काय होते? सभ्यता फार महत्वाची आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. माहितीची देवाणघेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, माहितीचा अधिकार, नीती संहिता, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवा प्रदानाचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग, भ्रष्टाचाराची आव्हाने. म्हणजे आपण आणखी आता प्रशासनामध्ये गेलो की त्या प्रशासनामध्ये आपल्याला बारीक सारीक गोष्टी येतात की ज्या घटकांच्या साहाय्याने सरकारने कायम सरकारी अधिकाऱ्यांची नीतिमत्ता जपण्याचा, त्यांची नीतिमत्ता उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की इथे बघा कुठे आलं, माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन, सरकारमधील पारदर्शकता, हे या गोष्टी सरकारने का आणलेल्या आहेत? तर कुठेतरी त्या सरकारी अधिकाऱ्यांवरती, त्यांच्या नीतिमत्तेवरती काय निर्माण झालं होतं? प्रश्नचिन्ह. म्हणजे हा रस्ता केलेला आहे, पण मला असं वाटतं रस्त्याचं काम चांगलं केलेलं नाहीये. त्या रस्त्याच्या बांधकामाशी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांनी काय केलंय? भ्रष्टाचार केलेला आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये त्या रस्त्याचं काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याबद्दल काय निर्माण झालेलं आहे? प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तसं जर राहिलं तर ते या समाजासाठी, या राष्ट्रासाठी धोकादायक आहे, घातक आहे. म्हणून सरकारनेच मला अधिकार दिला की तुला असं वाटतंय की रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झालाय, तर काय कर, संबंधित अधिकाऱ्याला, तुला जो घटनेने अधिकार दिलाय माहितीच्या अधिकारांतर्गत विचार, रस्त्याच्या दर्जाबद्दल, त्यावर झालेल्या खर्चाबाबत तू माहिती विचारू शकतो. पारदर्शकपणे सरकारला काय करायला लागणार आहे? ती द्यावी लागणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी कसं वागावं, कसं वागू नये यासाठी त्यांना नीती संहिता दिलेली आहे. जसं आपल्याला शाळेत असताना शिकवलं होतं ना, स्वच्छ कपडे घालायचे, इनशर्टच करायचा, केस कापलेले असले पाहिजेत, जे काय असेल ते. सो ती आपल्यासाठी शाळेमधली वागण्याची आचारसंहिता होती, तशी ती सरकारी अधिकाऱ्यांबद्दल आहे. सो हा टॉपिक जो आहे 7वा, त्यानंतर हा 6वा, हे 100% कोणाशी संबंधित आहेत? तर प्रशासनातील अधिकाऱ्यांसंदर्भात आहेत. त्यांनी कसं वागावं, कसं वागू नये, काय करावं, काय करू नये. त्याच्या आधी जर गेला तुम्ही तर इथून आधी ते बेसिक कन्सेप्ट्स आहेत, त्या बेसिक गोष्टी आहेत की ते इथिक्स, इंटिग्रिटी, प्रोबिटी, जे काय त्याचा अर्थ काय. म्हणजे 5 नंबरच्या टॉपिक 5ला पण सोडू आपण, 4 नंबरच्या टॉपिक पर्यंत काय आहे? तर बेसिक गोष्टी आहेत. 5 नंबरमध्ये काय येते? तर आधीच्या लोकांनी चांगलं काय शिकवलं. 6 आणि 7 मध्ये काय येते? तर स्पेसिफिकली सरकारमधल्या अधिकाऱ्यांसंदर्भात ते आहे. क्लिअर? आणि शेवट जातो आपण तेव्हा आपल्याला काय दिसते? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण बघितल्या त्याच्याबद्दल तुमच्या समोर आयोग काही सिच्युएशन्स क्रिएट करेल आणि त्या सिच्युएशनचा अभ्यास करून तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचा आहे. क्लिअर? सो थोडक्यात सिलेबस कसा आहे? पहिल्या 4 टॉपिकमध्ये आपण सगळ्या बेसिक कन्सेप्च्युअल गोष्टींची क्लॅरिटी करून घेणार आहोत. 5व्यामध्ये आपल्याला जगातल्या चांगल्या लोकांनी काय शिकवलं, काय नाही ते आपण पाहणार आहोत. पहिल्या 4 गोष्टींबाबत जगातील, भारतातील तत्वज्ञांनी काय सांगितलं, काय शिकवलं ते आपण पाहणार. ती भली मोठी यादी ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर येणार आहे 6-7 ॲक्च्युअल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत आणि शेवटच्या 8व्या घटकामध्ये काय, या सगळ्याबाबतच्या केस स्टडीज. क्लिअर?
आता इथे आपल्याला काय करायचंय ते लक्षात घ्या. शेवटचा मुद्दा आपल्या चर्चेचा आजच्या, की हे सगळं करताना तुम्हाला सर्वात बेसिक प्रॉब्लेम काय येणार माहितीये का? हे जे काही आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे त्या सगळ्याचा अर्थ, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपण इथे मांडतोय त्यातले बऱ्याचशा शब्दांचे अर्थ, बहुतांश शब्दांचे अर्थ तुम्हाला कळणारच नाहीयेत. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? तर दर्जेदार पुस्तकं, दर्जेदार शिक्षकांकडून त्या गोष्टींचे, त्या घटकांचे अर्थ नीट समजून घ्यायचे आहे, त्या संकल्पना नीट क्लिअर करायच्यात. मग तुम्हाला त्याचा उपयोग प्रशासनामध्ये कसा होईल हे समजू शकतं, जे 6व्या-7व्या मुद्द्यात अपेक्षित आहे. आणि मग 8वा मुद्दा, घटनाजन्य प्रश्न किंवा केस स्टडीज जे म्हणतो आपण, त्याचं उत्तर तुम्हाला देता येऊ शकतं. सो तुम्हाला जास्तीत जास्त कठोर मेहनत पहिल्या 5 टॉपिक बद्दल करायची. पहिल्या 5 टॉपिकची मेहनत केली का 6वा-7वा तुम्हाला सहज समजू शकतो. आणि मग 1 ते 7 समजलं की 8वा केस स्टडीजची उत्तर तुम्ही सहज देऊ शकता. इथे आपल्या क्लासमध्ये आपण एकाच गोष्टीवर मेहनत घेणार आहोत. कोणत्या गोष्टीवर मेहनत घेणार आहोत? की हे बेसिक गोष्टी ज्या आहेत, जसं की इथिक्स झालं, किंवा आपण काय म्हणतो ह्युमन इंटरफेस झाला, किंवा त्या ह्युमन व्हॅल्यूज झाल्या, ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय आहे. मग अशी मी एक थोडक्यात 1-2 ठिकाणी 1-2 घटकांचा अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला. जसं आपण ते आपल्या वडिलांनी दिलेलं पेनचं उदाहरण घेतलं. किंमत आणि मूल्य 2 वेगवेगळ्या गोष्टी. मग मानवी मूल्य काय असतात ते आपल्याला माहिती पाहिजे. ती मानवी मूल्य प्रत्येकात असणं गरजेचं आहे, पण त्याचा स्पेशल ॲडव्हान्टेज सरकारी अधिकाऱ्यांना कसं आहे? म्हणजे सरकारी अधिकाऱ्यामध्ये जर नम्रता असेल, रुजुता असेल, सहिष्णुता असेल तर समाजाचं कल्याण होणार आहे. म्हणजे एखादा सरकारी अधिकारी, एखादा पोलीस अधिकारी आहे, त्या पोलीस अधिकाऱ्याकडे सहिष्णुता नाही आहे, तर एखादा धार्मिक जातीय दंगा उद्भवला तर तो निपक्षपातीपणे काम करेल का? अजिबात नाही. तो कोणाला तरी टार्गेट करणार, कोणाला तरी फेवर करणार, आणि मग सगळं विध्वंसक होणार आहे. कारण त्या अधिकाऱ्याने जसा निर्णय घेतलाय तसं त्याच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना काम करावंच लागतं. त्यामुळे याने चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या हाताखालच्यांना ते जाणवतं हे चुकीचं आहे, पण दे कॅनॉट रिॲक्ट. त्यांना काय करावं लागतं? फॉलो करावं लागतं. म्हणून आजच्या घडीला सरकारी अधिकाऱ्यांची नीतिमत्ता आणि बाकीच्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. एक गोष्ट तुम्ही नीट लक्षात घ्या, हे सगळं तुम्ही अभ्यासताय UPSC किंवा MPSCच्या परीक्षेसाठी, पण त्याच्याही पलीकडे महत्त्वाचं, हे सगळं अभ्यासल्यावर तुमच्या वैयक्तिक पातळीवर सुद्धा तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहेत. आपल्याला आपल्या चुका कळतात. आपण आपल्या जीवनमानाचा एक व्यक्ती म्हणून आपला दर्जा उंचावण्यामध्ये याच्या सहाय्याने निश्चितपणे भरीव योगदान देऊ शकतो. सो इथिक्सचा जो पेपर आहे, इथिक्स हा जो सो कॉल्ड पेपर आहे, सो कॉल्ड असं का म्हणतोय मी? कारण त्यात बरेच बाकीचे घटक आहेत. त्यामध्ये मानवी मूल्य आहेत, त्यामध्ये भावनिक बुद्ध्यांक आहे, अशा अनेक घटकांनी भरलेला तो पेपर आहे. सो या पेपरचा ॲडव्हान्टेज 2 पातळी. एक तर तुम्हाला पोस्ट काढण्यासाठी, UPSC असो MPSC असो, आणि त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं माझ्या दृष्टिकोनातून एक व्यक्ती म्हणून तुमच्या व्यक्तिमत्वाचा, आदर्श नागरिक म्हणून तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक उपयुक्त आहे. क्लिअर? समजलेलं आहे? सो हा विषय आपण टप्प्याटप्प्याने उलगडत जाणार आहोत. एक सलग इथिक्सचेच लेक्चर होतील असं गृहीत धरू नका. छोट्या छोट्या डोसमध्ये आपण ते संपूर्ण घेणार आहोत, हे जाणून. क्लिअर?